तुम्ही मकर संक्रांतीचा सण साजरा करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ स्किप करू नका. तर मित्रांनो, संक्रांतीला वाण का देतात याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला मग आज आपण या कार्यक्रमातून जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी आरजे सुहास आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आता संक्रांतीला वाण का देतात, तिळगुळ का बरं खातात, अजून बऱ्याचशा काही पुराणातील गोष्टी आहेत, त्याचा काही शास्त्रीय दृष्टिकोन आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत. या सर्व गोष्टी आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही स्किप करू नका आणि ही माहिती शेवटपर्यंत ऐका. कारण भविष्यात जर तुम्हाला कोणी विचारलं की संक्रांतीचं महत्त्व काय आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर चला मग कार्यक्रमाची सुरुवात करूयात. मित्रांनो, मकर संक्रांत भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सण आहे. नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा हा पहिला सण, हे तर तुम्हालाही माहिती आहे. त्यामध्ये मकर संक्रांत म्हटले की डोळ्यासमोर येतो हळदी कुंकवाचा समारंभ. मित्रांनो, माता भगिनींनो, मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवामध्ये वाण देण्याची पद्धत आहे. म्हणूनच तर जानेवारी महिन्यापासून बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तू येतात. प्रत्येकजण परंपरा, संस्कृती तसेच ऐपतीनुसार वाण देतात. मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवामध्ये वाण देण्यामागे काही खास कारण आहेत. चला तर ते कारण आपण जाणून घेऊयात. माता भगिनींनो, आजच्या दिवशी घराघरामध्ये हळदी कुंकू साजरे करतात. त्याचबरोबर आता तर सार्वजनिक स्तरावर सुद्धा हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेतले जातात. आता मकर संक्रांतीमध्ये जे हळदी कुंकू करतात त्यामध्ये वाण दिलं जातं. आता वाण का बरं देतात, वाण दिल्याने काय होते, असा प्रश्न आता अनेकांना पडला असेल. तर मैत्रिणींनो आणि आमच्या माता भगिनींनो, मकर संक्रांत आणि हळदी कुंकू म्हणजेच एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो आणि या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडामध्ये रजसत्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते. त्यामुळेच हा काळ साधना करणाऱ्यांना पोषक असतो. आता या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे खूप लाभदायक मानले जाते. आता हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपामध्ये घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच आपण पूजा करतो. असं म्हणतात की हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील दुर्गादेवींचे तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी ते कार्य करते. त्याचबरोबर एक महत्त्व आहे की आदिशक्तींच्या लहरींना जागृत करतात. हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे. हळदी कुंकू आणि वाण देणे आदी विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते. आता वाण देण्याची एक पद्धत आहे. वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. आता वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकवणे. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते, म्हणजेच दान सत्कारणी लागते. तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोटंसं का होईना पण वाण देतात. आता एक वाण देवाजवळ आणि एक तुळशीजवळ. संक्रांतीच्या काळामध्ये वाटाणे, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा, बोर यांचं भरघोस उत्पन्न येतं. त्यामुळे याच पदार्थांचे वाण देण्याचा प्रघात आहे. हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगड म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणीही असतात. हे वाण सवाष्णीला दिले जाते. एक देवाजवळ, एक तुळशीजवळ आणि 3 सवाष्णींना आपल्या घरी बोलून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी सुद्धा देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. संक्रांतीला नात्यांमधील गोडवा जपण्यासाठी हा एक सण आहे. संक्रांतीला वाण देणे याचे आध्यात्मिक महत्त्व तर आहेतच, शिवाय वाण देऊन आपल्या नात्यांमधील गोडवा देखील जपला जातो. सध्या वाण म्हणून वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली जाते, जे चांगलेच आहे. त्यानिमित्ताने का होईना आपली परंपरा आणि आपली संस्कृती आपण जपतोय. फक्त वाण देताना एकाच गोष्टीचे भान ठेवा की ते वाण समोरच्याला ओझे वाटू नये. अगदी सहज देवाणघेवाण करा, म्हणजे तिळगुळाचा गोडवा अधिक चांगला वाढेल. आता हे झालं तर वाणाबद्दलचं. आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोन नेमका काय आहे, तिळागुळाचं महत्त्व नेमकं काय आहे याबद्दल अगदी थोडंसं जाणून घेऊया. मकर संक्रांती हा फक्त सण नाही तर निसर्गाशी जोडलेला एक वैज्ञानिक दिवस आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. यालाच उत्तरायणाची सुरुवात म्हणतात. या दिवसापासून सूर्य पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाकडे झुकतो. त्यामुळे दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. हा सण हिवाळ्याच्या शेवटचा आणि उष्णतेच्या वाढीचा संकेत देतो.
सूर्यकिरणाचा कोन बदलतो, तापमानात हळूहळू वाढ होते, शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार होते. म्हणजेच ऋतू परिवर्तनाचा संकेत आपल्याला मिळतो. तिळगुळ का बरं दिल्या जाते यामागे सुद्धा एक विज्ञान आहे. जानेवारी महिन्यामध्ये हिवाळा असतो, म्हणजेच थंडी असते. तीळ शरीरामध्ये उष्णता निर्माण करते. गूळ हा लोह आणि ऊर्जा देतो. त्यामुळे हिवाळ्यात शरीरातील थंडी कमी करण्यासाठी तिळगुळ दिल्या जाते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तिळगुळ दिल्या जाते. हाडे व स्नायूंना बळ देण्यासाठी तिळगुळ खाण्याची परंपरा आहे. म्हणजेच या सणासोबतच आपण आरोग्याची सुद्धा काळजी घेत असतो. तर मंडळींनो, मकर संक्रांती म्हणजे फक्त तिळगुळ आणि पतंग नाही, तर निसर्ग, विज्ञान आणि आरोग्य यांचा सुंदर संगम आहे. असा हा आपला तिळगुळाचा सण मकर संक्रांती. आता मंडळींनो, संक्रांती पर्व काळामध्ये स्त्रियांनी करावयाची दाने सुद्धा महत्वाची आहेत, की आपण काय दान करायला पाहिजे. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी. आपली जशी इच्छा आहेत किंवा आपल्याकडे जे अवेलेबल आहेत त्या गोष्टी दान करा. आजच्या दिवशी संकल्प करा एकमेकांसोबत छान राहण्याचा, एकमेकांसोबत गोड बोलण्याचा. तर बोला मग, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मित्रांनो, या कार्यक्रमात मी आरजे सुहास तुम्हा सर्वांची रजा घेत आहोत. असेच कार्यक्रम, अशाच पद्धतीची माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढील भविष्यामध्ये ज्या काही माहिती आहेत त्या तुमच्यापर्यंत येत राहतील, नोटिफिकेशन येत राहतील. तर भेटूयात. नमस्कार. तर भेटूयात पुढच्या कार्यक्रमात पुढच्या माहितीसह.